मला जेनीचं विशेष कौतुक वाटतं. तिने सगळे संस्कार न कंटाळता, आढेवेढे न घेता करून घेतले. गुरुजी अन जवळ बसलेले समीरचे वडील तिला सर्व काही इंग्रजीत समजावून देत होते. प्रत्येक विधीमागचा अर्थ समजावत होते. ती उत्सुकतेनं, श्रद्धेनं सारं ऐकत होती. म्हणेल त्याप्रमाणे करत होती. कन्यादान करणारा तिचा मित्र थॉमस आणि त्याची बायको मेरी यांनी देखील भारतीय पोशाख घातले होते. थॉमसनं तर सोवळं नेसलं होतं चक्क, अन मेरीनं खास बनारसी शालू. ही सगळी खरेदी सुधानं, मंदानं आवडीनं केली होती. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला शुभविवाह सावधान ही डॉक्टर विजय पांढरी पांडे यांची कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. सुधाचा फोन आला लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण द्यायला. तेव्हाच आमचं ठरलं या लग्नाला जायचंच. तसंही आता काही अडचणी नव्हत्या टाळायला किंवा नकार द्यायला. निवृत्त झाल्यापासून आम्ही दोघं होतो घरी, त्यामुळे कुठेही कधीही जायला मोकळे. प्रीती म्हणायची देखील की जेव्हा खरंच भटकायचं वय होतं तेव्हा 17 कारणं होती ना जायला. आयुष्याचं हे असंच असतं. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तेव्हा खायला दात नाहीत. तसं सुधानं फोनवर सांगितली होती सगळी कथा. सुधा माझी मावस बहीण. तिचा एकुलता एक मुलगा MS करायला शिकागोला गेला. खरं म्हणजे समीर तिच्या पोटचा मुलगा नव्हता. तो तिच्या लहान बहिणीचा मंदाचा मुलगा. सुधा अन मंदा सख्या बहिणी, सख्या जावा झाल्या. सुधाला सगळे प्रयत्न करून झाले तरी कू सुजवण्याची शक्यता नव्हती. डॉक्टरांनी तसं स्पष्टच सांगून टाकलं. तेव्हा दोन्ही सख्या भावांनी अन सख्या बहिणी असलेल्या जावांनी परस्पर संमतीनं निर्णय घेतला. मंदानं आणखीन एक चान्स घ्यायचा सुधासाठी. सुदैवानं तिला मुलीच्या पाठीवर मुलगा झाला. तोच समीर, जो न कळत्या वयापासून सुधाचा मुलगा म्हणून वाढला. दत्तक विधान वगैरे कायदेशीर बाबी देखील लहानपणीच पूर्ण झाल्या होत्या. समीरला समज येण्याच्या आत. समीर झाल्यावरच मला सुधाचा फोन आला होता. सगळी पार्श्वभूमी सांगितल्यावर ती मला म्हणाली, मला समीरला इंजिनियर करायचं आहे तुझ्यासारखं. तेव्हा मी तिला स्पष्टच सांगितलं, हे बघ, असं कुणाच्या सांगण्यानं ठरवण्यानं कुणी इंजिनियर किंवा डॉक्टर होत नाही. अशा विषयांची मुळात आवड असावी लागते ज्याची त्याला. अगदी मोठ्या आईच्या भाषेत सांगायचं तर घातल्या पाण्यानं पीक येत नाही. आपण जबरदस्तीनं निर्णय थोपवले त्यांच्यावर तर पुढे आपल्याला त्रास होतो. त्याला मोठा होऊ दे. त्याचीही आवड निवड समजून घे, क्षमता पारखून घे, मग ठरव काय करायचं ते. तिनं माझं ऐकलं त्यावेळी. तशी तिला फारशी चिंता नव्हती. म्हणजे प्रवेश परीक्षेत हाय रँक मिळाली नाही तरी खाजगी संस्थेत घालायची त्यांची तयारी होती. दोघंही कमावत होते. घरची परिस्थिती चांगली होती. शेतीवाडीचं उत्पन्न होतं. शिवाय भाऊ एकमेकांना मदत करणारे, सगळे प्रॉब्लेम्स एकत्र बसून सोडवणारे होते. समीरनं ती वेळ येऊ दिली नाही. त्याला बऱ्यापैकी रँक मिळाली. सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. ब्रँचसाठी तडजोड करावी लागली, पण तेव्हा मी दोघांनाही समजावलं. आजकाल ब्रँच तेवढी महत्वाची नसते. नंतर कुणी कुठेही शिफ्ट करू शकतो. परदेशात तर तुमचा ॲप्टिट्यूड बघतात. तुम्हाला शक्य योग्य वाटेल ते विषय निवडू शकता. गरज पडली तर त्यासाठी जादा विषयाचा अभ्यास करून पूर्वतयारी करू शकता. नोकरी करिअरमध्ये देखील तुमची क्षमता, तुमचे स्किल्स, तुमचं व्यक्तिमत्व हे जास्त महत्त्वाचं असतं. काय येतं यापेक्षा तुम्ही काय करू शकता हेच पुढे पाहिलं जातं, महत्त्वाचं ठरतं. समीरनं हे नीट समजून घेतलं. सुरुवातीला त्याला जरा जड गेलं, पण हळूहळू त्यानं पिकअप केलं. त्याला पदवी परीक्षेत प्रावीण्य मिळालं. अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. कसंही करून US ला जायचंच
हे त्याचं स्वप्न होतं. त्याला तिकडेच शिकून तिथेच कायमचं सेटल व्हायचं होतं. सुधानंही तेच त्याच्या मनात भरवलं होतं. आम्ही लहानपणी जे भोगलं ते मुलांच्या वाट्याला यायला नको. सुधानं कसे दिवस काढले हे मला चांगलं माहीत होतं. चाळीतलं लहानसं 2 खोल्यांचं घर. घरात स्वतंत्र बाथरूम देखील नव्हती. किचनमध्ये कोपऱ्यात मोरी होती लहानशी. तिथेच या तिघी मुली सगळं आटपणार. घरची परिस्थिती बेताची. म्हणजे अगदीच उपाशी राहण्याची वेळ आली नाही कधी. तसं सुधाचे वडील करारी होते, हिशेबी होते. मासिक उत्पन्न मर्यादित होतं. स्वभाव कडक, प्रामाणिक, करारी. त्यामुळे कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. तिन्ही मुलींची लग्न त्यांनी कुणाकडे हात न पसरता केली. त्यांचं नशीबही दांडगं म्हटलं पाहिजे. त्यांना समजून घेणारी माणसं मिळाली मुलीच्या सासरची. सुधाच्या लग्नानंतर तर लहान बहिणीला म्हणजे मंदाला सासरच्यानी मागून घेतलं स्वतःहून. सगळा खर्च देखील त्यांनीच केला वर. यालाही नशीब लागतं असं सुधा म्हणायची. तेही खरंच. कारण अशी चांगली, एकमेकांना समजावून घेणारी, सामावून घेणारी माणसं आजकाल दुर्मिळ झाली आहेत. सुधा मंदाचे वडील कडक शिस्तीचे होते. ते घरात असले की कुणी कुणाशी फारसं बोलत नसे. बोललं तरी हळू आवाजात बोलायचं. ते एकटेच जेवायला बसत. एकतर आधी मुलींची जेवणं झालेली असायची किंवा त्यांचं जेवण झाल्यावर व्हायची. मुली त्यांना काही सांगत नसत. त्यांना काही मागत नसत. सगळा व्यवहार आईमार्फत. अर्थात त्यांनी घरी कोणाला काही कमी पडू दिलं नाही. ते सुटीच्या दिवशी देखील काहीतरी काम करायचे. शिवाय मिळेल तसं ओव्हरटाईमचं काम सुद्धा. म्हणूनच मुलींची शिक्षणं झाली, लग्न झाली. त्या काळात कमी पगारात ही माणसं कसा छान संसार करायची हे मला कोडच होतं. लहान असताना देखील आणि आत्ता देखील. काही कोडी आयुष्यात कधीच सुटत नाहीत. जेव्हा आपल्याला वाटतं की आता आपल्याला समजायला लागलं, आता सुटतील जुनी कोडी, पण तेव्हा ती कोडी सोडवणारी माणसंच निघून गेलेली असतात जग सोडून. सुधाचा मुलगा समीर इंजिनियर झाला आणि त्याचं आधीच ठरल्याप्रमाणे तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला निघून गेला देखील. हे सगळे सोपस्कार त्याचे त्यानंच पूर्ण केले. एरवी सारखी उठल्या बसल्या माझा सल्ला घेणारी सुधा देखील मला काही बोलली नाही. अशा वेळी आपला अहंकार थोडा डिवचला जातो. पण नव्या पिढीचं हे असं चालायचंच असं समजून मीही त्याकडे दुर्लक्ष केलं. समीरचं MS झालं. त्याला पटकन नोकरी लागली. मग मध्ये काही वर्ष गेल्यानंतर आली ती त्याच्या लग्नाचीच बातमी. सुधानाच सारं सांगितलं. म्हणजे तिला सांगावंच लागलं. कारण समीरनं तिकडेच एका अमेरिकन मुलीशी संधान जुळवलं होतं. तिकडचं नागरिकत्व मिळवण्यासाठी किंवा ती प्रोसेस सोपी होण्यासाठी तिकडेच लग्न करणं गरजेचं होतं. त्याकरताच सुधा, मंदा असे सगळेच 8-10 जण अमेरिकेत गेले होते तिकडच्या लग्नाला. तेव्हाच असंही ठरलं की त्या दोघांनी लवकरात लवकर इंडियात यायचं आणि इथल्या पद्धतीनं पुन्हा लग्न करायचं. तेही चांगलं 3 दिवसांचं थाटामाटाचं लग्न. मेहंदी, हळद, लग्नविधी, जोरदार रिसेप्शन असं साग्र संगीत. आम्हाला आमंत्रण होतं ते याच 3 दिवसांच्या सोहळ्याचं. सगळ्या सोहळ्यासाठी एक रिसॉर्ट बुक केलं होतं. सगळी व्यवस्था इव्हेंट मॅनेजमेंटची. कुठेही कसली कमतरता भासायला नको याची दक्षता घेतलेली. अमेरिकेहून जेनी म्हणजे नववधूबरोबर तिची डझनभर मित्रमंडळी आलेली. नातेवाईकांपैकी मात्र कुणीच नव्हतं. जेनीचे वडील आजारी होते. त्यांच्याकडे लक्ष द्यायला जेनीची दुसरी आई त्यांच्याजवळ थांबली होती. जेनीच्या आईचा घटस्फोट झालेला. ती आपल्या नव्या नवऱ्याबरोबर स्वित्झर्लंडला गेलेली फिरायला. जेनीचं कन्यादान तिचा एक मित्र आणि त्याची बायको करणार होते.
सगळंच ऐकायला विचित्र, पचवायला जड होतं. पण ते सारं सुधा मंदाकडच्यांना मान्य होतं. आम्हाला फक्त अक्षता टाकायचं, आशीर्वाद द्यायचं काम करायचं होतं. अन सगळे समारंभ सोहळे, वेगवेगळे बुफे एन्जॉय करायचे होते. पहिल्या दिवशी रात्री बॅचलर्स पार्टी होती, खास अमेरिकेहून आलेल्या पाहुण्यांसाठी. त्यात अगदी जवळचे आमच्यासारखे निवडक नातेवाईक होते. ही पार्टी विथ ड्रिंक अँड अनोझिक म्हणजे अर्थातच धमाल होती. माझ्या मनात विचार आला, आज मावशी असती, सुधाचे वडील असते, तर त्यांनी हे कसं पचवलं असतं, कसं स्वीकारलं असतं. सुधाचे वडील तर कडक शिस्तीचे होते. सगळ्यांनाच त्यांचा धाक होता. मी सुधाला त्या संगीताच्या, नाच गाण्याच्या धागडधिंग्यात सहज विचारलं देखील. ती म्हणाली, अरे दादा, पार बदलले होते शेवटी शेवटी. विशेष करून आई गेल्यानंतर तर एकदमच बदलले. पूर्वी जास्त बोलत नव्हते. आम्हा मुलींचा संवादच नव्हता त्यांच्याशी आधी. पण ते एकटे पडले तेव्हा कदाचित त्यांना जाणीव झाली असावी आपल्या कडक स्वभावाची. त्यापायी आपण काय गमावलं याची. त्यामुळे शेवटी शेवटी ते छान गप्पा मारायला लागले तिन्ही जावयांशी, आमच्या मुलामुलींशी. आम्हाला आश्चर्य वाटायचं, हेच का ते दादा? ते ऑफिसातून आले की घर चिडीचूप व्हायचं. आताशा त्यांना मुलांचा आरडाओरडा चालायचा. ते मुलांशी खेळायचे, गप्पा मारायचे. माणूस बदलतो, परिस्थिती त्याला बदलायला भाग पाडते, असं म्हणूया हवं तर. सुधाचं म्हणणं खरं होतं. परिस्थिती माणसाला बदलायला मजबूर करते. आज दादानी सगळं आनंदानं स्वीकारलं असतं. समीरचं अमेरिकन जेनीशी लग्न, इथल्या विधिवत लग्नाआधी तिकडे त्यांचं नवरा बायकोसारखं एकत्र राहणं, मग इथल्या नातेवाईकांच्या समाधानासाठी आयोजित केलेला हा भव्य दिव्य 3 दिवसांचा सोहळा, त्यात होणारा त्यांच्या मनोधर्माला न मानवणारा वारेमाप खर्च. एवढंच काय, हा बॅचलर्स पार्टीचा धिंगाणा. दादानी सगळं मान्य केलं असतं, पचवलं असतं. जेनीला जवळ घेऊन भरभरून आशीर्वाद देखील दिले असते. माणसं बदलतात. या सोशल मीडियाच्या, फास्ट फूडच्या जगात तर निश्चितच बदलतात. कारण न बदलून सांगतील कुणाला? प्रत्येकाला माहिती झालंय आता. या जगात टिकून राहायचं तर बदलावंच लागेल. दुसरा पर्याय नाही. एरवी राहा एकटे भूतासारखं. म्हणूनच मला वाटतं, दादा बदलले जाण्यापूर्वी हे फार चांगलं झालं. मला सुधाच्या कल्पकतेचं कौतुक वाटलं. मुलगा अमेरिकेत, तो येणार वेळेवर, शिवाय नव्या सुनेची मित्रमंडळी तिकडची, त्यांची सोय करायची. तसंच आपली इकडची नातेवाईक मंडळी, त्यांचे रुसवे फुगवे, शिवाय लग्नाविषयीचे 1760 प्रश्न, चौकशा. त्याला तोंड देणं हे काही सोपं काम नव्हतं. पण सुधानं मंदानं मिळून सगळं छान सांभाळलं. खरं तर समीर मंदाच्या पोटचं पोर. बहिणीसाठी का होईना असा त्याग करायचा हेच अप्रूप. नशीब त्या दोघींचं हे की त्यांना छान सासर मिळालं. दोघींनाही समजून घेणारं, सामावून घेणारं. या दोघींना देखील 100 मार्क दिले पाहिजेत. कारण त्यांनी त्या वडील मंडळींच्या विश्वासाचं चीज केलं. अचानक गरिबीतून श्रीमंतीत प्रवेश करूनही या सख्या बहिणी झालेल्या जावा कधी उतल्या मातल्या नाहीत. त्यांच्या डोक्यात हवा गेली नाही. परिस्थितीची जाणीव ठेवत त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. हे सगळं मला लग्नाच्या नियोजनात दिसत होतं. मला सुधाच्या अमेरिकन सुनेचं देखील विशेष कौतुक वाटलं. तिने लग्नाच्या वेळी चक्क 9 वारी पैठणी नेसली होती. नाकात नथ घातली होती. आदल्या दिवशी रात्री हीच मुलगी मॉडर्न ड्रेसमध्ये बॅचलर्स पार्टीच्या वेळी धमाल नाचली होती. ती सगळे संस्कार कौतुकानं करून घेत होती. तिला आपल्या चालीरीतींविषयी, संस्कृतीविषयी आपुलकी होती, आस्था होती. त्यामागचं कारण मला कळलं
तेव्हा तर अधिकच आश्चर्य वाटलं. असंच लग्नाच्या मांडवात बसलो असताना मंदाच्या नवऱ्याने मला समीर व जेनीची ओळख नेमकी कशी झाली, ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले, हे सारं विस्तारानं सांगितलं. सगळंच थक्क करणारं होतं. दोघंही शिकागोला एकाच विद्यापीठात होते पोस्ट ग्रॅज्युएशन करायला. समीरची इंजिनिअरिंग फॅकल्टी, तर जेनी लिबरल आर्ट्सची विद्यार्थिनी. ती आपल्याकडच्या संत परंपरेचा अभ्यास करत होती. वारकरी संप्रदाय, आपल्याकडचा कुंभमेळा याविषयी तिला प्रचंड उत्सुकता होती. समीरचं या बाबतीतलं वाचन तसं शून्य, पण दोघंही एकाच अपार्टमेंटमध्ये खोली घेऊन राहत होते. किचन शेअर करत होते. तशी ओळख झाली. मग जेनी समीरला आपल्या संशोधनाबद्दल सांगायला लागली. प्रश्न विचारायला लागली. आश्चर्य म्हणजे तिच्यासाठी समीर नेटवर सर्च करू लागला. सुधाला माहिती विचारू लागला फोनवर. मध्ये तर त्यानं जेनीला हवी ती पुस्तकं देखील मागवून दिली भारतातून. जेनीला काही मराठी शब्द कळायला लागले. तसंही अभ्यासासाठी तिला बरंच काही शिकावं लागलं. तिचा अभ्यास तुलनात्मक होता. विविध धर्मपरंपरेत चालीरीती, मार्ग, पंथ वेगळे असले तरी शेवटचं स्टेशन एकच असतं, हे हायपोथिसिस तिला मांडायचं होतं. ही चर्चा चाललेली असताना, दोघं एकमेकांच्या जवळ येत चालली असताना समीरला जाणवलं की तिकडे सेटल होण्यासाठी, लवकर नागरिकत्व मिळण्यासाठी जेनीशी लग्न हा सहज सोपा मार्ग. अमेरिकेत लग्न केलं तर सगळं अजूनच सोपं. त्यानं जेनीला स्वतःहून प्रपोज केलं. तिनं वडिलांना विचारलं. तिची आई घटस्फोट घेऊन विलग झाली होती. वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. या सगळ्याचा नाही म्हटलं तरी तरुण जेनीच्या कोवळ्या मनावर परिणाम झालाच होता, होत होता. अशा वेळी समीरचं तिच्या आयुष्यात येणं हा तिला शुभशकुन वाटला. तसंही तिच्या अभ्यासाच्या विषयामुळे तिला तिकडच्या परंपरेचं, चालीरीतींचं, संस्कृतीचं आकर्षण होतंच. त्यात समीरच्या प्रेमानं खतपाणी घालण्याचं काम केलं एवढंच. तिच्या आईवडिलांना किंवा कुणा नातेवाईकाला भारतात त्यांच्या लग्नासाठी येणं शक्य नव्हतं. म्हणून अमेरिकेतच लग्न रजिस्टर करण्याचं, पार्टी देण्याचं ठरलं. याचा उपयोग समीरला ग्रीन कार्डसाठी होणार होता. त्यालाही तेच हवं होतं. सुधा, मंदा अशी घरची 7, 8, 10 निवडक मंडळी अमेरिकेत गेली होती त्या लग्नाला. आधी फोटो व्हिडिओमध्ये बघितलं असलं तरी प्रत्यक्ष भेटीतली जेनी सुधाला मनापासून आवडली. इतरांना ते सगळं मनापासून पटलं नसलं तरी त्यांनीही सगळं गोड मानून घेतलं, आनंदाने स्वीकारलं. मला जेनीचं विशेष कौतुक वाटलं. तिने सगळे संस्कार न कंटाळता, आढेवेढे न घेता करून घेतले. गुरुजी आणि जवळ बसलेले समीरचे वडील तिला सर्व काही इंग्रजीत समजावून देत होते. प्रत्येक विधीमागचा अर्थ समजावत होते. ती उत्सुकतेनं, श्रद्धेनं सारं ऐकत होती. म्हणेल त्याप्रमाणे करत होती. कन्यादान करणारा तिचा मित्र थॉमस आणि त्याची बायको मेरी यांनी देखील भारतीय पोशाख घातले होते. थॉमसनं तर सोवळं नेसलं होतं चक्क, आणि मेरीनं खास बनारसी शालू. ही सगळी खरेदी सुधानं, मंदानं आवडीनं केली होती. त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचा सक्रिय सहभाग लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसत होता. सगळं कसं आखीव रेखीव पद्धतीनं. मला सुधाचं खूप कौतुक वाटलं. आज मावशी दादा असायला हवे होते या दोघांना आशीर्वाद द्यायला. त्यांनीही कौतुक केलं असतं या सगळ्याचं. मी सुधाला बोलून दाखवलं तेव्हा तिनं डोळे पुसले. कन्यादान झाल्यावर मी थॉमस आणि मेरीला गमतीनं म्हटलं, आता तुमचं मैत्रीचं नातं संपलं, नवं नातं निर्माण झालं. या दोघांना तिकडे गेल्यावर मांडव परतनीला बोलवावं लागेल. एवढंच नाही तर जेनीचं पहिलं बाळंतपण देखील करावं लागेल. ते ऐकून दोघंही हसायला लागले. विनोदानं म्हणाले, आशा करतो आम्ही की हे बाळंतपण 9 महिन्यांच्या आतच येणार नाही. वर्षभरापासून एकत्र राहतायत दोघं. यातला गंभीर गभितार्थ कळताच आम्हाला हसावं की चूप बसावं हेच कळेना.
समीर जेनीला जाताना आशीर्वाद देताना मी म्हटलं, शुभविवाह सावधान. मी जेनीला विचारलं, अर्थ समजला याचा? तिनं मराठीत उत्तर दिलं, हो, छान समजला. आणि पुढे ती इंग्रजीत म्हणाली, वी मस्ट बी केअरफुल. मला आनंद झाला. जेनीला मराठीत अर्थ कळला याचा नव्हे, तर तिनं आय ऐवजी वी म्हटलं याचा. या घटनेला 2 वर्ष उलटली. परवा सुधाचा वाढदिवस होता म्हणून मी तिला अभिनंदनाचा फोन केला. तिनं दोघंही अमेरिकेत समीरकडे जात असल्याची बातमी दिली. तिचा स्वर काळजीचा वाटला. मला प्रश्न विचारण्याची गरजच पडली नाही. तिनंच सांगितलं गदगदलेल्या स्वरात, समीरचा घटस्फोट झालाय. तो बेचैन आहे. या अचानक घडलेल्या परिस्थितीत आम्ही त्याला सावरायला चाललोय. मी जास्तीचे प्रश्न विचारले नाहीत. त्याची मला गरजही वाटली नाही त्या परिस्थितीत. मी लग्नात आशीर्वाद देत जेनीला सावधान म्हटलं की समीरला, हे 2 वर्षानंतर माझं मलाच कळेना. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर विजय पांढरीपांडे यांची शुभविवाह सावधान ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओज, त्याचप्रमाणे माझे आधीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.